लॉकडाऊन लागणार का? राज्यातील इंधन पुरवठा किती? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती। सोशल मीडियावर जर कोणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। लॉकडाऊन विषयी पूर्ण माहिती दिली आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका पुढील ताज्या अपडेट्स बघण्यासाठी। देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे लॉकडाऊन लागणार अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे। त्यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय। आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतंही संकट नाहीये। देशात कोणतंही लॉकडाऊन लागणार नाहीये। तशा आशयाच्या अफवा जर कोणी पसरवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा फडणवीस यांनी दिलाय। फडणवीस म्हणाले की देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाहीये, हे केंद्र सरकारने जाहीर केलंय। त्यामुळे याविषयी कोणतीही अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल। अशा प्रकारचे फेक व्हॉट्सअप मेसेज जरी फॉरवर्ड केले तरी तो गुन्हा ठरेल। त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसरवू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं। सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलंय। त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार आता हा तेल कंपन्या सहन करणार आहेत। त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाहीये, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची परिस्थिती आलेली आहे। अशावेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाहीये। त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावू नयेत। आपल्याकडे 1 महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे, असंही फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारनं आखाती संकट काळात मोठा निर्णय घेतलाय। सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली आहे। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट करण्यात आली आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपयांवर करण्यात आलेलं आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून 0वर आणण्यात आलं आहे। इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे। दरम्यान यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे लॉकडाऊनच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं नागरिकांना आवाहन केलंय। देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच युद्धासारख्या संकट काळात संयम बाळगणं महत्त्वाचं असून अफवा पसरवणं देशासाठी धोक्याचं ठरेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे।